नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. नीती आयोगाच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची सामाजिक आर्थिक मुद्द्यांवर साधणार संवाद. शिक्षणाची नवी दालनं खुली करणाऱ्या आणि ई शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या डिजिटल शिक्षण प्रणालीला सुरुवात. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा पराभव करत मोसूल प्रांत जिंकल्याची इराकची घोषणा. कुलभूषण जाधव यांच्या आईला व्हिसा देण्यासाठी पाकिस्ताननं प्रतिसाद न दिल्याबद्दल सुषमा स्वराज यांची नाराजी. जम्मू काश्मीरमध्ये नौगाम सेक्टर इथं घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 2 दहशतवाद्यांना लष्कराकडून कंठस्नान. कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी या मागणीसाठी शिवसेनेचं जिल्हा सहकारी बँकांपुढे ढोल वाजवा आंदोलन. नागपूरमधल्या वेण्णा तलावात बोट बुडून झालेल्या अपघातात 11 जण बेपत्ता, 5 मृतदेह सापडले, शोधकार्य सुरू. आणि ओदिशा इथं झालेल्या 22व्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत 29 पदकांची कमाई करत भारत अव्वल स्थानावर. पाहूया सविस्तर वृत्त. केंद्र आणि राज्य यांच्यात उत्तम सहकार्य राहावं आणि राज्यांच्या सर्वांगीण गतिमान विकासाच्या उद्देशानं नवी दिल्लीत आज नीती आयोगानं राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांशी संवाद साधतील. सर्व राज्यांमध्ये सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये उत्तम कार्यप्रणाली राबावी यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा अपेक्षित आहे. या संमेलनाला 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे सचिव उपस्थित राहणार आहेत. तसंच आरोग्य, नियोजन, वित्त, उद्योग आणि कृषी या विभागाचे सचिवही हजेरी लावणार आहेत. देशात ई शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं सुरू केलेल्या डिजिटल शिक्षण प्रणालीचं उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत झालं. या प्रणालीद्वारे स्वयंप्रभा आणि राष्ट्रीय शिक्षण संकलन या उपक्रमांतर्गत डिजिटल शिक्षणाची नवी दालनं विद्यार्थ्यांसाठी आता खुली झाली आहेत. जगभरातल्या संशोधनाचा समावेश शैक्षणिक प्रक्रियेत होणं तसंच शिक्षणाची गंगोत्री वंचितापर्यंत पोहोचवण्यासाठी उपग्रह तंत्रज्ञानाचा उपयोग करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच शिक्षण क्षेत्रात अभिनव अभ्यासक्रमाचा अंतर्भाव असायला हवा. मात्र विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देणंच हितकारक आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते. 2020 पर्यंत देशात उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढावी या हेतूनं सुरू केलेल्या डिजिटल उपक्रमांचा लाभ काही कारणानं शिक्षणामध्येच अपूर्ण राहिलेली कोणतीही व्यक्ती आता घेऊ शकते. स्वयं योजनेचा लाभ इयत्ता 9वी पासून ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ शकेल. तर स्वयंप्रभा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी 32 DTH वाहिन्या उपलब्ध होतील. यावर 24 तास शैक्षणिक कार्यक्रमांचं प्रक्षेपण होणार आहे. एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बातमी आहे. इराकमध्ये गेले 1 महिना झालेल्या युद्धानंतर मोसूल प्रांतात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेवर विजय मिळाल्याची घोषणा आज इराकनं केली. यामुळे गेल्या 3 वर्षापासून मोसूल प्रांतात सुरू असलेली यादवी आता संपुष्टात आली आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेची ही सर्वात मोठी हार मानली जात असून मोसूलच्या विजयासाठी इराकचे पंतप्रधान हैदर अल आबादी यांनी सशस्त्र दल आणि इराकी नागरिकांचं अभिनंदन केलं आहे. 2014 इस्लामिक स्टेटनं मोसूल प्रांत ताब्यात घेतला. त्यानंतर झालेल्या संघर्षात हजारो लोक मृत्युमुखी पडले तर 10 लाख लोकांना विस्थापित व्हावं लागलं होतं. गेल्या वर्षी अमेरिकेच्या पाठिंब्यानं इस्लामिक स्टेट या संघटनेवर लष्करी कारवाई सुरू केली होती. आज 1 वर्षानंतर इराकला यामध्ये यश मिळालं. हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या आईला पाकिस्तानी व्हिसा देण्याच्या मागणीला पाकिस्ताननं प्रतिसाद देण्याचंही सौजन्य न दाखवल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सरताज अजीज यांना त्यांच्याशी वैयक्तिकरित्या पत्रव्यवहार करूनही त्यांनी या पत्राला उत्तर दिलं नाही असं त्यांनी ट्विटरवरून सांगितलं. पाकिस्तानी नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी व्हिसा हवा असल्यास तो तातडीनं दिला जाईल अशी हमी अजीज यांना आपण दिल्याचंही स्वराज यांनी सांगितलं. कुलभूषण जाधव यांच्या आई अवंतिका जाधव यांना पाकिस्तानात कुलभूषण यांना भेटता यावं यासाठी व्हिसा देण्याची मागणी भारतानं केली होती. जम्मू काश्मीरमध्ये नौगाम सेक्टर इथल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 2 दहशतवाद्यांना लष्करानं आज कंठस्नान घातलं. काल रात्री उशिरा या भागात संशयित हालचाली लष्कराला दिसून आल्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या भागात अजूनही शोध मोहीम सुरूच आहे. रेल्वेच्या वातानुकूलित 3 टियर डब्यांमध्ये आता दिव्यांग व्यक्तीसाठी खालचा बर्थ आरक्षित ठेवला जाणार आहे. त्यामुळे मेल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणं दिव्यांगांसाठी आता सुकर होणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं आज नवी दिल्लीत पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. खालच्या बर्थच्या थेट आरक्षणाचा लाभ दिव्यांग व्यक्तींना व्हावा यासाठी आरक्षण प्रणालीत आवश्यक ते बदल केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या केवळ शयनयान श्रेणीच्या डब्यांमध्ये खालचा बर्थ दिव्यांग व्यक्तींसाठी ठेवण्याचीच तरतूद आहे. सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना चालना मिळण्याच्या उद्देशानं स्वच्छता साधनं, स्टेशनरी, चामड्याच्या वस्तूंसह 358 वस्तूंची खरेदी सूक्ष्म आणि लघु उद्योग क्षेत्राकडून करण्याचा निर्णय आता रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे. यावेळी सादर करणाऱ्या निविदांसाठी कोणत्याही प्रकारच्या आगाऊ रकमेची ठेव या उद्योगांना भरावी लागणार नाही. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं ही माहिती दिली. भारतीय रेल्वे संपादन पोर्टलवर एकूण 9,973 लघु आणि मध्यम नोंदणीकृत उद्योजक आहेत. त्यांच्याकडून वर्षभरात 4,440 कोटी रुपयांची उत्पादनं रेल्वेनं खरेदी केली आहेत. या संदर्भात नुकतीच एक बैठक घेण्यात आली होती. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय लघु उद्योग विकास बँकेचे अधिकारी आणि सूक्ष्म लघु उद्योजक यावेळी उपस्थित होते. ग्रामीण पेयजल आणि जलस्वराज्य कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईतल्या त्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज्यातल्या 171 प्रकल्पांचं भूमिपूजन करणार आहेत. पाणी शुद्धीकरण प्रकल्प, पाणी पुरवठा, जलपरीक्षण केंद्र आणि प्रयोगशाळा यांचा यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे 16 जिल्ह्यांमध्ये पाणी परीक्षण केंद्र तसंच प्रयोगशाळा उभारण्यात येतील. या प्रकल्पामुळे दुष्काळग्रस्त खेड्यांना अधिक पाणी मिळणार आहे. या कार्यक्रमाला पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर तसंच पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत. कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी या मागणीसाठी शिवसेनेनं आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपुढे राज्यभर ढोल वाजवा आंदोलन पुकारलं आहे. कर्ज थकल्यावर शेतकऱ्यांच्या दारावर नोटिसा लावणाऱ्या बँकांवर धडक मारून शिवसेनेनं कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी अशी मागणी करत ढोल वाजवले. औरंगाबाद जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेसमोर शिवसेनेने केलेल्या आंदोलनात खासदार चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्यासह शेतकरी बांधव आणि शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले होते. धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरही शिवसेनेनं आंदोलन केलं. यावेळी संपर्क प्रमुख बबन थोरात, शिवसेना उपनेते अनंत तरे सहभागी झाले होते. लातूरमध्येही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांची नेमकी आकडेवारी घोषित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसंच 5 दिवसांच्या आत जर याद्या जाहीर केल्या नाही तर बँकेच्या विरोधात मोठं आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांनी दिला. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारातही शिवसेनेनं ढोल वाजवा आंदोलन केलं. कर्जमाफी आणि तातडीची मदत म्हणून 10,000 रुपये देण्याच्या घोषणेची तातडीनं अंमलबजावणी व्हावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्यात येतं, मात्र त्याचा फायदा होताना दिसत नाही असं मत परिवहन मंत्री तसंच उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केलं. ते काल उस्मानाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. ग्रामीण कीर्तन जास्त ऐकलं जातं, त्यामुळे कीर्तनकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं प्रबोधन व्हायला हवं असंही ते म्हणाले. उस्मानाबाद आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून उपाययोजना करण्यासाठी शासनानं 1100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, पण गेल्या 2.5 वर्षात कुठलाच बदल झालेला दिसत नाही असंही ते म्हणाले. 2 दिवसांच्या उस्मानाबाद दौऱ्यावर असलेल्या रावते यांनी काल दिवसभर तालुक्यातल्या काही गावांना भेटी देऊन पाऊस पाण्याचाही आढावा घेतला. आत्महत्या तर झाली, पैसे दिले, 1 लाख दिले, 20,000 रुपये दिले, 17,000 एफडी ठेवले, झाल्यानंतर कोणता पाहिजे. पण बळीराजा चेतना अभियान मंत्रिमंडळाने मंजूर केलं. त्याच्यात 2 जिल्हे केले, यवतमाळ आणि उस्मानाबाद. त्या अभियानांतर्गत शेतकऱ्यांपर्यंत जाणं, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणं, म्हणजे एक मॉडेल तयार जर झालं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्याग्रस्त भागात राबवता येईल ही त्यातली कल्पना. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासनं पंतप्रधानांनी पूर्ण करावीत या आणि इतर मागण्यांसाठी मध्य प्रदेशातल्या मंदसौर इथून निघालेली अखिल भारतीय किसान संघर्ष यात्रा काल धुळ्यात पोहोचली.
सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे कांदा डाळ उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून जीवनावश्यक वस्तू अधिनियम कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांना किमान उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमीभाव मिळावा अशी अपेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. शेतीपूरक असणाऱ्या विविध घटकांवर जीएसटी कर लावल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या लोकाभिमुख धोरणांमुळे भारतीयांना विकासाच्या अनेक संधी मिळत असून त्यामुळे त्यांच्या जीवनात मोठं परिवर्तन होत आहे असं मत भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजित सिंग ठाकूर यांनी व्यक्त केलं. ते उस्मानाबाद इथं आयोजित सबका साथ सबका विकास संमेलनात बोलत होते. विमुद्रीकरणाचा निर्णय, प्रत्येक नागरिकाला घर देण्याचा संकल्प, जनधन योजना, कृषी सिंचन योजना, पीक विमा योजना, शेतकऱ्यांना कर्जमाफी अशा अनेक गोष्टींमुळे लोकांचं जीवनमान सुधारलं असंही ते म्हणाले. मच्छीमारांचे प्रश्न आणि सरकारचं धोरण या विषयावर काल नागपुरात एक दिवसीय मत्स्य गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. अलीकडेच जाहीर झालेल्या मत्स्यटेका धोरणाबाबत मच्छीमारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हे धोरण अन्यायकारक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे धोरण नक्की काय आहे याचं अभ्यासपूर्ण विश्लेषण या परिषदेतून तज्ज्ञांनी केलं. सरकारने जे ठेका धोरण जाहीर केलेलं आहे आणि ज्या ठेका रकमा जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये 6 पटीनं रकमा वाढलेल्या आहेत. 2 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर ठेका रक्कम वाढविलेल्या असतील तर संस्थांचं आर्थिक बळकटीकरण करण्याऐवजी सरकार सावकाराच्या गळफाशात संस्थांना अडवण्याचा प्रयत्न करत आहे असा आमचा आरोप आहे. सध्या सर्व क्षेत्रात विजेची मागणी वाढली आहे. मात्र त्या मागणी इतका विजेचा पुरवठा होणं थोडं कठीणच आणि अशात भारनियमन आणि विजेची भरमसाठ बिलं याही समस्यांना सामोरं जावं लागतंय. मात्र ब्लाइंड रिलीफ असोसिएशननं त्यांच्या शाळेच्या छतावर सौर पॅनल बसवून या समस्यांवर तोडगा काढला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी विजेची मागणी, भारनियमन आणि भरमसाठ वीज बिलाच्या समस्यांना सर्वांनाच सामोरं जावं लागतंय. मात्र यावर उपाय म्हणून नागपुरातल्या ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या मुंडले इंग्लिश मीडियम शाळेनं छतावर सौर ऊर्जेचं पॅनल बसवून वीज निर्मितीला सुरुवात केली. दर महिन्याला लाखाच्या घरात जाणारा वीज खर्च कमी करण्यासाठी संस्थेनं शाळेच्या छतावर सौर पॅनल बसवण्याची योजना आखली. दर महिन्यामध्ये शाळेचं जे इलेक्ट्रिक बिल येतं साधारणतः 40 ते 45 रुपये इलेक्ट्रिक बिल यायचं. आम्ही विचार केला की शाळेचे रिकरिंग कॉस्ट जे आहे हे कसं कमी करता येईल आणि सोलरवर कसं जाता येईल हा विचार केला आणि तो विचार करून आम्ही एका वर्षभरामध्ये संपूर्ण शाळा सोलरवर कन्व्हर्ट केलेली आहे. आज गेले 2 महिने झाले झिरो बिलिंगवरती आम्ही पूर्ण. म्हणजे हा जो खर्च आहे हा साधारणतः 14 ते 15 लाख रुपये आम्ही खर्च केला, ज्याच्यामध्ये 16 किलोवॅटपर्यंत इलेक्ट्रिसिटी जनरेट होते पूर्ण. नागपूरचे महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांच्या हस्ते या पॅनलचं उद्घाटन करण्यात आलं. अशा प्रकारचा उपक्रम अन्य संस्थांनी सुरू केला तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि आर्थिकदृष्ट्या फायदा होईल असं मत मुदगल यांनी यावेळी व्यक्त केलं. मला वाटते इन्स्टिट्यूशनल जे इन्स्टिट्यूशन्स अशा प्रकारचे जे आहेत त्यांनी अशा पद्धतीचे जर उपक्रम त्यांच्या ठिकाणी केले तर ते ग्रीन हाऊस गॅसेस एमिशनच्या अनुषंगाने फायदेशीर ठरतीलच, सोबतच उत्पन्नाचे साधनसुद्धा त्यांच्यासाठी होऊ शकतील. या संस्थेनं राबवलेला सौर पॅनलचा उपक्रम कौतुकास्पद असून अशा प्रकारचे सौर पॅनलचे प्रकल्प जर इतर क्षेत्रात राबवले तर सध्या असलेली विजेची समस्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल. जिद्द, मेहनत, ज्ञान आणि अनुभव या सर्व गोष्टी एका सूत्रात गुंफत्या आला तर कोणतंही काम यशस्वीरित्या पूर्ण करता येतं, हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या 2 युवकांनी सिद्ध केलं आहे. खाड्यांच्या किनारी भागात निमखाऱ्या पाण्यात यशस्वीपणे मत्स्यशेतीचा व्यवसाय करत आर्थिक संपन्नतेकडे केलेली त्यांची वाटचाल इतरांना निश्चितच मार्गदर्शक अशीच आहे. इथल्या रनपार गावातल्या भूपेंद्र परब आणि सुदेश मयेकर या तरुणांनी पडीक जमिनीत 2 तळी तयार करून कोलंबीची यशस्वी शेती केली आहे. अनेक वर्ष पडीक असलेली जमीन भाडेतत्वावर घेऊन या दोघांनी या जमिनीवर मत्स्य शेतीचा व्यवसाय सुरू केला. खाजण भाग असल्यामुळे सुरुवातीला खेकडे आणि खाऱ्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. मात्र त्या गोष्टीवर या तरुणांनी मात केली. या शेतीसाठी लागणारी बीज चेन्नईतून मागवण्यात आली.
त्यांनी एकेका तलावात कोळंबीची 3 लाख बीज सोडून त्यांची योग्य काळजी घेतली. ज्यावेळी आपण हे कोळंबीचं बीज तलावामध्ये सोडतो त्यावेळी ते अगदी छोट्या साईजचं असतं. त्यांना दररोज दिवसातून 4 वेळा खाद्य त्यांना दिलं जातं. त्याचप्रमाणे त्यांची वेगवेगळी औषधं आहेत. त्यांना होणारे रोग वेळच्या वेळी त्या रोगाचं निवारण करण्याकरता म्हणून त्यांना औषधे दिली जातात. त्याचप्रमाणे इथली ही वॉटर क्वालिटी पाण्याची स्थिती योग्य ठेवणं हे एक गरजेचं आहे. त्यासाठी वेळच्या वेळी पाणी बदलणं ह्या गोष्टी आपल्याला कायमस्वरूपी कराव्या लागतात. या सगळ्या प्रक्रियेला तब्बल 30 लाख रुपये इतका खर्च आला असून या मत्स्य शेतीतून 60 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. मुंबईसह इतर राज्यातले व्यापारी ही कोळंबी घेण्यासाठी रणपार गावात येत आहेत. 400 ते 500 रुपये किलो दरानं ही कोळंबी सध्या बाजारात विकली जात आहे. मत्स्य शेतीविषयक मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक मत्स्य महाविद्यालयांचे प्राध्यापक आणि विद्यार्थीही या मत्स्य प्रकल्पाला भेट देत आहेत. फायनल इयर BFSC विद्यार्थ्यांकरता एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रोग्राम करता इथे आलेलो आहोत की जेणेकरून त्यांना प्रत्यक्ष कोळंबी प्रकल्पावर जी काय मॅनेजमेंट चालते, जे काय कल्चर केलं जातं त्याची संपूर्ण माहिती त्यांना व्हावी. योग्य नियोजन आणि मार्गदर्शनातून प्रत्येक काम यशस्वी होऊ शकतं हे भूपेंद्र परब आणि सुदेश मयेकर यांनी दाखवून दिलं आहे. मधुमक्षिका पालनामुळे शेतात जलद गतीनं परागीकरण होतं, त्यामुळे कृषी मालाचं उत्पादन वाढतं. याचा वापर करून धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातले तरुण शेतकरी सचिन राजपूत यांनी कारलं भाजीपाला उत्पादनात भरघोस उत्पन्न घेतलं आहे. राजपूत यांनी आपल्या शेतातल्या 4 एकर क्षेत्रात कारल्याची लागवड केली आणि या तंत्राच्या वापरामुळे 10 पट अधिक उत्पादन मिळवलं. वृक्षमित्र बापूसाहेब रावल यांच्या सपना मधुमक्षिका पालन केंद्राअंतर्गत राजपूत यांनी मधुमक्षिका पालन केलं. शेतात जलद गतीनं परागीकरण झाल्यामुळे फुलं कमी वेळात उमलून मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ लागलं. या वाढलेल्या कारलं उत्पादनाची त्यांनी प्रति किलो 50 रुपये दरानं विक्री केली आणि यामधून त्यांना 3 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. मधुमक्षिका पालनाआधी कारल्याच्या पहिल्या तोडीच्या वेळी फक्त 2.5 टन एवढंच उत्पादन निघत होतं. मात्र त्यानंतर 15 युनिट उत्पादन प्रायोगिक तत्वावर घेतल्यानंतर गेल्या 1 महिन्यातच 6 टन इतकं भरघोस उत्पादन त्यांनी घेतलं आहे. कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती करण्यावर केंद्र सरकारनं भर दिला आहे. त्यामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच बांबूच्या आर्थिक क्षमतांबद्दल सूतोवाच करून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन दिलं आहे. बांबूपासून रोजगार निर्मिती क्षमतेला कोकण बांबू आणि केन विकास संस्था अर्थात कॉनबॅक या संस्थेनं सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्यक्षात हे स्वप्न उतरवलं आहे. देशात प्रामुख्यानं ईशान्येकडच्या राज्यात मोठ्या प्रमाणात बांबू आढळतो. बांबूपासून ग्रामीण रोजगारही उपलब्ध होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही निसर्गतः आढळणाऱ्या बांबूला मूल्यवर्धी प्रक्रियेतून बांबू पर्यावरणपूरक संकल्प, फर्निचर आणि हस्तकला उद्योगात रूपांतरित केलं आहे कोकण बांबू अँड केन डेव्हलपमेंट सेंटर अर्थात कॉनबॅकनं. बांबूचा टिकाऊपणा किमान 30 वर्ष वाढवण्यासाठी गेली 12 वर्ष कॉनबॅककडून आवश्यक प्रक्रिया आणि सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचं फलित म्हणजे अधिक काळ उत्पादन आणि चांगला नफा मिळवून देणाऱ्या शेतीला अधिक पसंती मिळू लागली आहे. बांबू तसा फायदा आहे. अगोदर बांबू 1, 2, 4, 5 रुपयांनी बांबू पण खरेदी करत लोक होते. आता नाही उतलं ते 50-60 रुपये बांबूचा दर झालेला आहे. त्याच्यामुळे विक्री जास्त जाते. आता त्यामुळे आम्हाला मुलांना पैसे वापरायला भेटतात शिक्षणासाठी. त्याच्यामुळे आता चांगलं बांबूला मार्केट आहे. राष्ट्रपती भवन तसंच ओडिसा इथं जागतिक सागरी पर्यावरण प्रकल्पात उभारण्यात आलेल्या बांबूच्या कलात्मक वास्तूमधला कॉनबॅकचा सहभाग उल्लेखनीय आहे. फर्निचर उद्योगातल्या जागतिक बाजारपेठेची व्याप्ती ओळखून नाविन्यपूर्ण आधुनिक बांबू फर्निचर निर्मितीसाठी या संस्थेनं सातत्यानं प्रयत्न केले आहेत. त्यातून कारागिरांना संघटित करून राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्या सहकार्यानं समूह विकासाचा प्रकल्प मूर्त रूपात येत आहे. जगभरात पर्यावरणपूरक वस्तूंची मागणी वाढत चालली आहे. कोकणात गेली 12 वर्ष आम्ही बांबूपासून फर्निचर, कन्स्ट्रक्शन आणि क्राफ्ट अशा 3 विंग्स आहेत. आणि ह्याचे दिवस आता सुदैवानं आनंदाची गोष्ट की खूप मोठे निघाले, चांगल्या प्रकारे निघालेले आहेत. मला वाटतं ह्याला आता लोकांनी पर्यावरणपूरक म्हणून वापर करून जगभरात त्याचा खूप मोठा विकास करावा आणि ही राष्ट्र उभारणीची चळवळ पुढे न्यावी असं मला वाटतं. नैसर्गिक साधन संपत्तीच्या आधारे रोजगाराच्या वाटा निर्माण करणारा
कॉर्नबॅक संस्थेचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. बातमी अमेरिकन गोड मक्याची. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातले अल्पभूधारक प्रयोगशील शेतकरी विजय पाळदे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत अमेरिकन गोड मक्याची यशस्वी शेती केली आहे. भरपूर पाऊस पडूनही इगतपुरी तालुक्यात कायम पाणी टंचाई भासते, त्यावर मात करत 70 दिवसांमध्ये मक्याचं विक्रमी पीक त्यांनी घेतलं आहे. पाण्याचं काटेकोर नियोजन हेच या पिकाच्या भरघोस उत्पादनाचं रहस्य आहे, असं पाळदे यांनी सांगितलं. पेरणीनंतर 70 दिवसात उत्पन्न मिळायला लागल्यामुळे त्यांचं यश सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे. या अमेरिकन मक्याच्या पिकासाठी एकदा औषध फवारणी आणि कमीत कमी पाणी लागत असल्यामुळे शेतकरीही याकडे आकर्षित झाले आहेत. कमी पाण्यावर येणारं पीक असल्यामुळं मग 17 गुंठ्यामध्ये त्याची लागवड केली. तर लागवड केल्यानंतर ते 70 दिवसात पीक काढणी झालं. उत्पादन पण चांगलं भेटलं आणि मुंबई मार्केटला याचं चांगलं डिमांड आहे. तर मुंबई मार्केटला मार्केट पण चांगलं आहे आणि जो कळबा तयार होतो तो शेतीला पूरक गाई मशीनसाठी उपयोगात घरच्या शेतीसाठी आला तो, कामात आला तो. आणि बाकी शेतकऱ्यांनी बी आता या वाहनाचा लागवड करावी, चांगलं भरघोस उत्पादन मिळतं याचं. बातमी आहे नागपूरमधल्या दुर्घटनेची. नागपूरमधल्या वेण्णा तलावात बोट उलटल्यानं सहलीसाठी गेलेल्या 11 तरुणांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून 3 जणांचा शोध अद्यापही सुरू आहे. 11 पैकी 3 वाचवण्यात यश आलं असून यापैकी अन्य 3 मृतदेहही हाती लागले आहेत. बेपत्ता तरुणांना शोधण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं शोधकार्य सुरू आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज घटनास्थळाला भेट दिली. राहुल जाधव, अंकित घोसकर, परेश कटके, अक्षय खांदारे, रोशन खांदारे ही मृतांची नावं आहेत. गेले होते पण अंधारामुळे रात्री 11, 11:30 शोध मोहीम थांबवावी लागली. आज सकाळी पुन्हा आज अर्ली मॉर्निंग रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे. 3 चमू आहेत, एडीआरएफ 2 चमू आणि एक अग्निशामक दल नागपूरची चमू आहे. सकाळी 8:30 दरम्यान एक प्रेत हाती लागले आणि बाकी 6 लोकांचे जे मिसिंग आहेत त्यांचा शोध घेणं सुरू आहे. त्याकरता मोठ्या प्रमाणावर मदत कार्य सुरू आहे. वायुदलाचे वैमानिक फ्लाईट इंजिनियर शहीद राजेंद्र गुजर यांच्या पार्थिवावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या त्यांच्या मूळ गावी पालवणी इथं आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आसाममध्ये आलेल्या प्रलयंकारी पावसानं उद्भवलेल्या पूरस्थितीत मदत कार्यासाठी झालेल्या गुजर यांचं हेलिकॉप्टर कोसळून त्यात ते शहीद झाले. राजेंद्र गुजर यांनी पूर आणि भूस्खलनात अडकलेल्या 169 जणांना जीवदान दिलं. क्रिकेट. जमैका इथं झालेल्या T20 क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजकडून भारताला काल दारुण पराभव पत्करावा लागला. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना चांगली सुरुवात झाल्यानंतर भारताला 2 धक्के बसले. कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन लागोपाठ बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकनं भागीदारी करत भारतीय संघाला धावसंख्येची 100 गाठून दिली. कार्तिकनं 48 धावा ठोकल्या. यात 5 चौकार आणि 3 उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. भारतानं 6 बाद 190 धावा करून विंडीजसमोर 191 धावांचं आव्हान ठेवलं. लुईसनं केवळ 62 चेंडूत 125 धावा फटकावल्या. त्याला क्रिस गेलनं 18 तर सॅम्युएल्सनं 36 धावा करून साथ दिली आणि केवळ एका गड्याच्या मोबदल्यात विंडीजनं भारताचं आव्हान सहजच पार केलं. ओदिशा इथं झालेल्या 22व्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतानं 29 पदकांची कमाई केली. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. काल अर्चना यादव हिनं 800 मीटर्सची शर्यत जिंकून सुवर्णपदक पटकावलं. पुरुष गटात 5000 मीटर्सच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारताच्या जी लक्ष्मणन यानं काल 10000 मीटर्सची शर्यत जिंकून सुवर्णपदकाची कमाई केली. 400 मीटर्सच्या रिले स्पर्धेतही भारताला सुवर्णपदक मिळालं. या स्पर्धेत भारतानं 12 सुवर्णपदकं, 5 रजतपदकं आणि 12 कांस्य पदकं मिळवली. पदकांच्या कमाईत भारत पहिल्या, चीन दुसऱ्या तर कझाकिस्तान 3ऱ्या क्रमांकावर राहिला. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीतलं उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित करण्यासाठी भारताची सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार बेल्जियमची क्रिस्टन फिलिप्स या जोडीचा सामना मार्टिना हिंगिस यंग जानचान या जोडीशी आज होणार आहे. मिश्र दुहेरीत पुरव राजा आणि एरी होजुमी ही इंडो जपानी जोडी दुसऱ्या फेरीतला सामना खेळेल. या गटात सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना जोडीनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. एकेरीत अँटी मरे, रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच, राफेल नादाल, अँजेलिका कर्बर आणि शिमोना हेलेप आज 4थ्या फेरीचे सामने खेळणार आहेत. हवामान.
राज्यात येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल, तर याच काळात कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीती आयोगाच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांशी सामाजिक आर्थिक मुद्द्यांवर साधणार संवाद. शिक्षणाची नवी दालनं खुली करणाऱ्या आणि ई शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या डिजिटल शिक्षण प्रणालीला सुरुवात. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा पराभव करत मोसूल प्रांत जिंकल्याची इराकची घोषणा. कुलभूषण जाधव यांच्या आईला व्हिसा देण्यासाठी पाकिस्ताननं प्रतिसाद न दिल्याबद्दल सुषमा स्वराज यांची नाराजी. जम्मू काश्मीरमध्ये नौगाम सेक्टर इथं घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 2 दहशतवाद्यांना लष्कराकडून कंठस्नान. कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी या मागणीसाठी शिवसेनेनं जिल्हा सहकारी बँकांपुढे केलं ढोल वाजवा आंदोलन. नागपूरमधल्या वेण्णा तलावात बोट बुडून झालेल्या अपघातात 11 जण बेपत्ता, 5 मृतदेह सापडले, शोधकार्य सुरूच. आणि ओदिशा इथं झालेल्या 22व्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत 29 पदकांची कमाई करत भारत अव्वल स्थानावर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.